नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा बटाट्याचा अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असा नाश्ता बनवण्यासाठी या ठिकाणी मी 3 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले आहे। बटाट्याची सालं काढून त्याला मी व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे। किसल्यानंतर बटाट्याला आपण नेहमी पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे। यामुळे काय होते की बटाटा अजिबात काळा पडत नाही। आता आपण संपूर्ण बटाट्याला स्वच्छ असं धुवून घेऊया। तर बघा अशा प्रकारे बटाट्यातील पाणी मी छानपणे काढून घेत आहे। शक्यतो हा बटाट्याचा कुरकुरीत नाश्ता बनवताना बटाटा मध्यम किंवा मोठ्या आकाराच्या किसणीने किसावा। यामुळे काय होते की छान असे लच्छे तयार होतात आणि यामुळे नाश्ता देखील अधिकच छान असा कुरकुरीत तयार होतो। संपूर्ण बटाट्यातील पाणी व्यवस्थितपणे काढून झाले की पुन्हा आपण याला सेम मिक्सिंग बाउलमध्ये टाकून घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये आपण काही मसाले आणि बाइंडिंग घालून घेऊया। तर सुरुवातीला यामध्ये मी 3 चमचे इतकं तांदळाचं पीठ टाकत आहे। तुमच्याकडे जर तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही हवं तर पोहे देखील मिक्सरला बारीक करून यामध्ये घालू शकता। आणि सोबतच हा नाश्ता अधिकच चविष्ट व्हावा याकरता यामध्ये मी 2 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर, मसाल्यांमध्ये 1 चमचा कुटलेली लाल मिर्च, पाऊण चमचा काळी मिरीपूड आणि 1 चमचा इतकं यामध्ये मी मीठ घालत आहे। सोबतच या ठिकाणी आपण शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि या सर्वांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा बटाट्याचा नाश्ता बनवताना मसाले हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घालू शकता। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा बटाट्याचा नाश्ता अधिकच छान असा कुरकुरीत व्हावा याकरता बटाट्यावरती छान अशी कोटिंग येईल इतपतच आपल्याला यामध्ये बाइंडिंग टाकायची आहे। सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे झाले तर 3 किसलेल्या बटाट्याकरता या ठिकाणी 3 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे इतकं मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे। तुम्ही हवं तर बटाट्याच्या प्रमाणानुसार तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लॉवरचे प्रमाण या ठिकाणी कमी जास्त करू शकता। तर बघा अशा प्रकारे संपूर्ण बटाट्यावरती आपण कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाच्या पिठाची कोटिंग अगदी छान अशी लावून घेतलेली आहे। याकरता गॅसवरती पॅनमध्ये मी थोडेसे तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये हा नाश्ता आपण सेलो फ्राय करत आहे। तुम्ही हवं तर डीप फ्राय देखील करू शकता। तेल गरम झाले की आपण हातावरती थोडीशी डो घेऊन अशा प्रकारे याला टिक्कीचा शेप द्यायचा आहे। तुम्ही हवं तर हा नाश्ता तुमच्या आवडीनुसार ओव्हल शेपमध्ये किंवा गोल शेपमध्ये देखील बनवू शकता। मस्त असा टिक्कीचा शेप देऊन झाला की अगदी हलक्या हाताने आपण याला तेलामध्ये सोडायचे आहे। याच पद्धतीने आपण एक एक करत संपूर्ण नाश्त्याच्या टिक्की बनवून तेलामध्ये फ्राय होण्यासाठी सोडायचे आहे। एका बॅचमध्ये जितका नाश्ता ॲडजस्ट होतो तितकाच टाकायचा आहे। बाकीचा नाश्ता आपण सेकंड बॅचमध्ये फ्राय करूया। हा बटाट्याचा कुरकुरीत नाश्ता फ्राय करताना गॅसची फ्लेम मी हाय करून तेलाला अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आणि जेव्हा आपण नाश्ता तेलामध्ये टाकला की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती साधारणतः 6 ते 7 मिनिटांपर्यंत अगदी छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत या नाश्त्याला दोन्ही बाजूने फ्राय करून घेऊया। लहान मुलांना मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत असे पदार्थ खायला फार आवडते। तर अशा वेळी फक्त कच्च्या बटाट्याचा वापर करून अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये बनणारा नाश्ता तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी बनवू शकता। घरामध्ये लहान मुलांची छोटी मोठी पार्टी वगैरे असेल किंवा अचानक घरी पाहुणे आले असेल तर तेव्हा देखील ही रेसिपी अगदी झटपट तयार होते। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत।